नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल की आता ही नवीन योजना राज्य सरकारने कोणती सुरू केली। तुम्ही पाहिलं असेल की मोदी घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, या घरकुल योजनेबद्दल मित्रांनो तुम्ही माहिती अगोदर घेतली असेल तर तुम्ही म्हणत असाल की आता ही नवीन योजना राज्य सरकारने कोणती सुरू केली किंवा राज्य सरकारने या योजनेचा पाऊस पाडण्यास का सुरुवात केली। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेविषयी माहिती पाहणार आहे। तर या योजनेमार्फत आता जे अपंग नागरिक आहे या अपंग नागरिकांना जवळपास 3-3.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती पाहण्यासाठी मी खाली लिंक सुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेची अजून बरीच माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो या योजनेला सुरुवात करण्याआधी किंवा या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल किंवा या अगोदर जर आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन, अशाच प्रकारचे योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील नागरिकांना जर 2 लाख रुपये जर घरकुलासाठी मिळाले तर त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असते। तर तुम्ही आजकाल जर विचार केला तर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तर घरकुल आता बरेच नागरिकांना मिळताना दिसत आहे। त्याचबरोबर जर ग्रामीण भागात जर अपंग नागरिक असेल आणि त्यांना जर घरकुल मिळालं आणि त्यांना जर 3 लाख रुपयाचा फायदा झाला तर त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा सुद्धा होतो। तर त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंद दिघे घरकुल योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने आता राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। तर ही योजना कोणकोणत्या नागरिकांना मिळणार, तर सर्वप्रथम म्हणजे ही योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरू केली आहे। तुम्ही ग्रामीण भागात जर पाहिलं तर आता सध्या मोदी घरकुल आवास योजनेला सुरुवात झाली आहे। बऱ्याच नागरिकांना मोदी घरकुल आवास योजना मिळत आहे। तर त्याचबरोबर याच संपर्कात राहून याच योजनेचा विचार करून राज्य सरकारने जेही नागरिक आहे, जे अपंग नागरिक असेल महाराष्ट्रातील त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे। आणि यासाठी मित्रांनो अद्याप अर्जाला सुरुवात झाली नाही, कारण की याबाबतचा GR अद्याप याचा अजून बाकी आहे। कारण की आता नुकतीच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना या योजनेला सुरुवात केली आहे। याबाबतचा GR सुद्धा आला आहे आणि या योजनेला सुरुवात सुद्धा झाली आहे। त्याचबरोबर मित्रांनो राज्यभरात भरपूर असे अपंग नागरिक आहे। तुमच्या आजूबाजू जर अपंग नागरिक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण की त्यांना सुद्धा या योजनेचा मित्रांनो लाभ झाला पाहिजे। तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने राज्य सरकारने योजना सुरू केली आहे। तर मित्रांनो याबाबत अजून अपडेट येण्याचा बाकी आहे किंवा याबाबत आघाडी बैठक बसण्याचा सुद्धा अजून बाकी आहे। त्यामुळे मित्रांनो जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे या योजनेमार्फत अपंग नागरिकांना योजनेचा लाभ कसा मिळेल या व्हिडिओमार्फत मित्रांनो आपण माहिती समोर पाहणारच आहे। परंतु त्याआधी तुमच्या आजूबाजू जर अपंग नागरिक असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून त्यांना सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेब घरकुल आवास योजना या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो या योजनेचा अद्याप तुम्हाला माहिती पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जे अपंग नागरिक आहे त्यांना लाभ मिळावा, त्यांना चांगलं घरकुल पक्क घरकुल मिळावं हाच या योजनेचा उद्देश आहे। त्याचबरोबर या योजनेमार्फत 3.5 लाख रुपये अनुदान या अपंग नागरिकांना मिळणार आहे। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।